तर जितेंद्र आव्हाडांच्या रामासंदर्भातल्या वक्तव्यानंतर आता महंत चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आव्हाडांवरती सरकारनं कारवाई करावी अशी मागणी महंत अनिकेत शास्त्रींनी केली आहे। तर आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हणत महंत जे आहे सुधीरदास महाराजांनी देखील आव्हाडांवर टीका केलेली आहे। जितेंद्र आव्हाडांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो, तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि राज्य सरकारला मी विनंती करतो की या जितेंद्र आव्हाडावरती लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। कारण की एक प्रकारे असं दिसतंय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्यांच्यावरती उपचाराची गरज आहे। आणि जितेंद्र आव्हाडांना मी आवाहन देतो की त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र रामायण या विषयावरती शास्त्रार्थ करावा, हे लक्षात ठेवा, याचे फळ भोगावेच लागतील। अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे। वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही 14 रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही। उलट फलमूल शिनव दांतो तापसो ब्रह्मचारिणव, प्रभू रामचंद्र फलमूल कंदमूल खाऊन ब्रह्मचर्य धारण करून 14 वर्ष त्या ठिकाणी राहिलेत। राक्षसांना जसा त्रास होतो त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय आणि त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध या ठिकाणी करतो।